मी निलेश भाऊराव पाटील. हा महाराष्ट्राचा शेतकरी आहे जो मातीशी नातं जोडून जगतोय आणि जगाला अन्न देतोय. पण आज हीच माती त्याच्या डोळ्यात पाणी आणते आहे. पहिल्यांदा अतिवृष्टी झाली, पाऊस एवढा झाला की बियाणं जमिनीत रुजण्याआधीच वाहून गेलं. मेहनतीचं सगळं स्वप्न पाण्यात गेलं. मग कसाबसा कर्ज काढून पुन्हा पेरणी केली, पण नियतीने पुन्हा वारं उलटं केलं. अवकाळी पाऊस आणि वादळी फुलं गळाली, झाडं पडली आणि मन मोडलं. आणि आता बोंडअळीचा हल्ला. एक एक झाड, एक एक बोंड आतून रिकामं. शेतात उभा आहे फक्त नुकसान आणि हताशपणा. आता प्रश्न आहे, पुढं पेरायचं कसं, कर्ज फेडायचं कसं आणि घर चालवायचं कसं? शेतकऱ्याचं आयुष्य आता पावसाने, आळ्यांनी आणि आश्वासनांनी पोखरलं आहे. पण अजूनही तो आशेचा दिवा विझू देत नाही. जर तू शेतकऱ्याची वेदना समजू शकतोस तर हा व्हिडिओ शेअर करा. आवाज पोचवूया त्या लोकांपर्यंत ज्यांनी ऐकणं थांबवलं आहे. अरे आता तरी कपाशीला हमी भाव द्या, 15,000 रुपये. वाचवा शेतकऱ्याला वाचवा.